मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण ब्लाऊजचे माप कशा प्रकारचे घ्यायचे आहे ते शिकणार आहोत। पहिले ब्लाऊजची उंची। ब्लाऊजची उंची ही काय, ब्लाऊजच्या मागच्या बाजूने घ्यायची राहते। आपली उंची ही आलेली आहे 12.5 इंच। 12.5 प्लस 1 इंच 13 छाती छाती ही आपली आलेली आहे 15। त्याच्या दुप्पट करायचं, त्याच्या दुप्पट येतं 30, म्हणजे आपली छाती 30 इंचाची आहे। तिचा चौथा भाग घ्यायचा आहे। तिचा चौथा भाग येतो 7.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन साठी। पूर्ण 9 इंचाची घडी घ्यायची आहे। कमर हे आपलं 13 आलेलं आहे, त्याच्या दुप्पट 26 करायचं आहे। 26 चा चौथा भाग 6.5 प्लस 1 इंच बॅक साइडच्या टक्स साठी, 1.5 इंच मार्जिन साठी, म्हणजे 9 इंचाची घडी घ्यायची आहे। शोल्डर हे अशा प्रकारचे मोजायचे आहे। ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। आपलं शोल्डर आलेलं आहे 9.5 इंच, त्याचा अर्ध घ्यायचं। त्याचा अर्ध आलेला आहे 4.25 इंच। मी डायरेक्ट शब्दात लिहून देते तुम्हाला, म्हणजे समजेल। 4.25 इंच बाही आपली 4 इंचाची आलेली आहे। 4 इंच प्लस 1.5 इंच घेणार आहे। माझं ब्लाऊज साधा आहे त्याच्यामुळे मी 1.5 इंच प्लस करते। तुमचा अस्तरच असेल तर तुम्ही अर्धाच इंच प्लस करा, म्हणजे पूर्ण उंची ही 5.5 घ्यायची आहे। दंडघेर हे व्यवस्थित करून घ्यायचं। दंडघेर हा आपला 5.5 इंचाचा आलेला आहे। 5.5 प्लस मार्जिन साठी 1.5 इंच, 7 इंचाचा 7 इंच घेऊन घ्यायचा आहे। आर्महोल हे कायम शोल्डर पासनं टेप सरळ ठेवायचा आहे इथपर्यंत। बाहीची फिटिंग आलेली तिथपर्यंत हे 5.25 इंचाचं, 5.5 पुढे 2 लाईनी 5.25 इंच। मागचा गळा, पुढचा गळा असो या मागचा गळा असो, हा तो तिरपाच मोजायचा आहे। आपला आलेला आहे 9.5 इंचाचा। 9.5 प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण 10 इंचाचा आहे घ्यायचा आहे। शोल्डर मध्ये जातो काही ना, त्याच्यामुळे अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे। पुढचा गळा पण तिरपा घ्यायचा आहे। आपला आलेला आहे 6.5 इंच। पुढचा गळा जेवढा आहे तेवढाच घ्यायचा, 6.5 इंच। कटोरी ही हुकांच्या साईडने घ्यायची आहे। आपली आलेली आहे 4.25 इंच, करेक्ट 4.25 इंचाची आलेली आहे। पावणे 5 इंच पाठ। ब्लाऊजची पाठ ही आलेली आहे 3.5 इंच। 3.5 प्लस अर्धा इंच, 3.5 प्लस अर्धा इंच, 4 इंचाची। मी ह्या मापाची पेपर कटिंग करणार आहे, पण ती पुढच्या व्हिडिओमध्ये। पेपर कटिंग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे मग तुम्हाला लगेच माहिती येऊन जाईल।
पेपर कटिंग हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ आपण.